मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि विविध पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे नागरिकांना विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण मार्ग आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर काल सोमवारी महाराष्ट्र राज्याचे वनेमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष मुंबई अहमदाबाद हायवेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, कंत्राटदार आणि प्रशासनाशी संवाद साधत कामातील गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक ते तातडीचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या कामामध्ये होत असलेली ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार करून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्ण व्हायला हवीत, असे स्पष्ट शब्दात नाईक यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला गती मिळण्याची अपेक्षा असून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी रस्त्याच्या कामांना आता अधिक वेग येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.